आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून। पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली कुंभारवाड्यामध्ये अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं आखिती बनवण्याची लगबग सुरू आहे। घरोघरी कुंभार कारागीर मातीचे खट तयार करतायत। यंदा या बाजारामध्ये आखितीच्या जोड्यांना 60 ते 70 रुपये इतका दर मिळतोय। पुण्यामध्ये झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर आज महापौर आणि पालिका प्रशासनाची बैठक होणार आहे। जोरदार पावसामुळे पुण्यामध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचलं, काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि महापालिका प्रशासनाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे पुण्यामध्ये 82 ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। अनेक ठिकाणी पावसाचं पाणी सुद्धा शिरलंय। तसंच या पावसामुळे जिल्ह्यामध्ये 1532 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। पाहूया नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या। नाशिक जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्यामुळे प्रामुख्याने द्राक्ष कांदा पीक धोक्यात आलंय। या धुक्यामुळे या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। द्राक्ष पिकांवर डाउनी मिल्ड्यू आणि द्राक्ष मण्यांचा गोडवा कमी होणं अशी भीती निर्माण झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता महागडी औषधं फवारावी लागणार आहे। नाशिकमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। शनिवार आणि रविवार शहरातील पाणी पुरवठा बंद राहील, तर सोमवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। सिटी कंपनीकडून जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे तसंच विविध जलकुंभ आणि व्हॉल्व दुरुस्तीसाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकच्या येवल्यामधील मुखेड फाटा या ठिकाणी 2 एसटी बसचा अपघात झाला। या अपघातामध्ये सुमारे 15 ते 20 जण जखमी झालेत। या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी जखमींची भेट घेतली। आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर मधल्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून हा मार्ग पराभूत आणि निष्ठावान नेत्यांसाठी वापरला जातोय। अर्जांच्या छाननीमध्ये 52 अर्ज वैध ठरलेले आहेत। आता या जागांवर वर्णी लावण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा या एकाच वेळी घेणार असल्याचं विद्यापीठानं जाहीर केलंय। प्रत्यक्षामध्ये मात्र पदवीची परीक्षा 7 एप्रिलपासून तर पदव्युत्तरची परीक्षा 16 एप्रिलपासून सुरू होणार आहे। यासाठी पदवींचे 2,81,000 आणि पदव्युत्तरचे 41,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत।